जिंदगी पण बोर मारते हे मला आज कळालं. कारण 2 दिवसा पहिले मी आलो आपल्या मामाच्या घरून. मग बोरिंगचा दिवसाला मजेदार दिवस बनवण्यासाठी मग मी निघून जातो फिरायला जाण्यासाठी. काही वेळानंतर मी घुमता फिरता नंतर मी येतो तेजस भाऊच्या पांटेल्यानं. पांटेल्यामध्ये पाहिलं तर आपला तेजस भाऊ पाहत होता फोन. A few moments later. काही वेळानंतर तेजस भाऊले ते दौरे आणि तो आपल्या दुकानात झोपून गेला. त्यानंतर मी 20 रुपये घेतो निघून जातो दुकानात रिचार्ज मारायला. थोडीशी पायदळ यात्रा करून मी येतो दुकानामध्ये. दुकानात आल्यानंतर पटकन 20 रुपये रिचार्ज मारून मग मी निघून जातो आपल्या घरी जाण्यासाठी. 2 मिनिटाच्या प्रवासानंतर मी येतो आपल्या घरी. घरी आल्यानंतर लगेच मी जेवण करायला बसतो. जेवण झाल्यानंतर अजून भूक लागते तर मी अजून जेवण करायला बसतो. जेवण झाल्यानंतर झोप लागत होती मग मी झोप आले. काही तासानंतर झोपून उठल्यावर टाइम पाहिला तर मग आपल्या ग्राउंडवर जाण्याचा टाइम झाला होता. मग उठ्टा बरोबर धरलो मग आपला झोला धरल्यानंतर मग मी निघून गेलो आपल्या ग्राउंडवर जाण्यासाठी. ग्राउंडवर आल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं तर एकही पोरका काही दिसतच नव्हता. थोडा वेळ पोट्ट्याची वाट पाहिल्यानंतर आपले पोट्टे सगळे जण आले होते. पोट्टे आल्यानंतर कबड्डी खेळण्यासाठी मी करून घेतलं आपले कपडे चेंज. मग आम्ही एखादा तास आम्ही केली प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मी निघून गेलो आपल्या घरी जाण्यासाठी. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. जय श्रीराम.